चला आता आपण जाऊयात एका अजब बिल्डिंगकडे, ज्या बिल्डिंगमध्ये फार वेगळीच माणसं बसतात आणि वेगळंच वातावरण असतं. आजच्या औद्योगिकरणाच्या जगात ही माणसं अतिशय मनाने घट्ट एकत्र जमलेली आहेत. गेले 2 ते 3 वर्ष हा प्रयत्न करतायत की सगळ्यांना काही ना काहीतरी नाट्य, कलाकृती, नृत्य हे करता येईल, स्टेजवर परफॉर्म करता येईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म घरातनच मिळेल की जेणेकरून शाळेत जाऊन सुद्धा ती मुलं आमची कॉन्फिडंट असतील, वेगवेगळ्या पद्धतीने सादर करणारी असतील, कुठेही घाबरणार नाहीत. अशा दृष्टीने आपण प्रयत्न करून नवीन कार्यक्रमाला सुरुवात केली. यावर्षी आपण त्या कार्यक्रमाचं नाव देतोय जल्लोष 2014. जल्लोष म्हणजे सगळ्यांनी एकत्र यायचं, मजा करायची, जेवण करायचं, पण सादरीकरण त्याचबरोबरीने करायचं. स्टेजवरती करताना आपण बऱ्याच गोष्टी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. नवीन नवीन कलाकार आपल्या इथनं उभे राहत आहेत आणि आमची इच्छा पण आहे की प्रोफेशनल कलाकार त्यातनं निर्माण व्हावेत आणि पुढे त्यांनी जाऊन जग जिंकावं. तर मी जसं म्हणलं, आपण जल्लोष 2014 साठी तयारी सुरू केलेली आहे. आमच्या संयोजक आणि माझ्या दुसऱ्या सहनिवेदिका त्या स्वतः येत आहेतच आता, देवनीत वरवटकर म्हणून, आणि संयोजक पूर्ण आपल्या फळ्यावरती कामाला सुरुवात केलेली आहे त्यांनी. हा कार्यक्रम कारण संध्याकाळी होणार आहे ना, त्यामुळे सगळेजण अतिशय व्यस्त आहेत आणि कामात व्यग्र आहेत. आम्ही बोलत बसण्यापेक्षा आता आपण प्रत्यक्ष तयारीकडे लागूयात, कारण इतके प्रयत्न मुलांनी 1-1.5 महिना केलेले आहेत की या प्रयत्नांचा प्रत्यक्ष दिन आज उगवलेला आहे. संयोजिका या कार्यक्रमाच्या त्या बोर्डवर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे लिहित आहेत आणि बघूयात आता त्यांचं काय चाललंय ते. हा कार्यक्रम संध्याकाळी सुरू होणार आहे, त्याच्यासाठीची लगबग आता सुरू आहे. सर्वजण गाड्या बाहेर काढतायत, पार्किंग स्वच्छ करणे, एकूण जिथे स्टेज आम्ही आता उभारणार आहोत त्या स्टेजकडे आता आपण प्रत्यक्ष जाऊयात. या ठिकाणी आता आपला स्टेज आपण तयार करणार आहोत. त्या स्टेजसाठीचे बॅकड्रॉप वगैरे सगळी तयारी झालेली आहे. हळूहळू सगळे कार्यकर्ते उतरत आहेत आणि आता ही पूर्वतयारी आमची आहे. अशा प्रकारे सगळेजण लगबगीत आहेत, कामात आहेत. त्यामुळे आता मी माझं बोलणं थांबवते आणि कामाला सुरुवात करते. धन्यवाद. आता आपण येतोय आमच्या ब्लॅकबोर्डकडे, ज्या ब्लॅकबोर्डवरती आम्ही बरेच सुविचार, त्याच्यानंतर रोजच्या घडामोडी लिहित असतो. तिथेच आज जल्लोष 2014ची पूर्णतः तयारी चालली आहे, कारण आमच्या सगळ्या सभासदांना आम्हाला कळवायचंय की नक्की आम्ही काय काय करणार आहोत त्या कार्यक्रमात. त्याची रूपरेषा तयार करते आमची अतिशय उत्साही कार्यकर्ती गायत्री वारे. ते गायत्री वारेने सगळं हे तयार केलेलं आहे पूर्णपणे आणि लिखाणही फार सुंदर केलेलं आहे. संयोजक म्हणून सुद्धा दोघी जणी उभ्या आहेत तिथे. पहिल्या संयोजक आहेत वैशाली वारे आणि सुजाता रेवे, ज्या दोघींनी प्रचंड अपार कष्ट गेले महिनाभर घेतलेले आहेत आणि कार्यक्रमाचं स्वरूप संध्याकाळी येतंय आता त्या सगळ्याला. तर आपण पाहूयात. आणि ह्यावेळेची कोरिओग्राफीची जी अतिशय मोठी जबाबदारी सांभाळली ती आमची पल्लवी सहस्त्रबुद्धे. ती स्वतः जागेवर हजर आहे. तर तिच्या दृष्टीने तिने सुद्धा 3 ते 4 परफॉर्मन्सेस बसवले. आणि दुसरी आमची कोरिओग्राफर आता येते नुकतीच, बहुतेक ती बरोबर कोरिओग्राफीमध्येच व्यस्त आहे आता सुद्धा, अश्विनी मस्के म्हणून. तिचीच आम्ही वाट बघतोय सध्या. आणि अश्विनी मस्केला जी मोलाची साथ दिली कोरिओग्राफीमध्ये ती आमची गायत्री वारे स्वतः, ती हजर आहे. मात्र ही अशी आमची टीम आहे यावेळेला. बघूयात कार्यक्रम कसा होतोय ते संध्याकाळी कळेलच आपल्याला. प्रयत्न तर आम्ही भरपूर केलेले आहेत, दिसेल आता ऍक्च्युअली. आणि अश्विनीची आम्ही वाट बघतोय, ती 2 मिनिटात येईलच. त्या क्षणाची वाट बघत होतो. आमची कोरिओग्राफर जिनी महाराष्ट्र उत्सव हा जो पहिला कार्यक्रम आपण इथे दाखवलेला आहे, जो पूर्ण सेट केलेला आहे, गेले महिनाभर तालीम घेतलेली आहे, सगळ्या कलाकारांना सांभाळण्याचं जिने काम केलंय आणि कार्यक्रम उत्तम सेट झालाय. प्रत्यक्षात आपण संध्याकाळी पाहूच कसा छान होतोय ते. ती आमची कोरिओग्राफर अश्विनी मस्के.